झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। होय, काय ठरवलेस तू? आम्हाला थोडा विचार करायला वेळ दे आई। ठीक आहे ठीक आहे, तू तुझा येळ घे। जे काय करायचंय ना व ती लवकर कर। आता उगा येळ वाया घालू नगस बघ। होय आई, आता आम्हाला बी कळलंय बाकी समध्या गोष्टींपेक्षा आमचं लग्न होणं जास्त महत्वाचं आहे। मोठ्या मालकांचं डोसकं कधी बी फिरू शकतं, त्यांना तर कारणच हवंय लग्न न करण्याचं, पुढं ढकलण्याचं। आता बघ, आम्ही आजारी पडलो तेव्हा पण ते म्हणत होते का नाही लग्न पुढं ढकलूया, तेव्हाच आमच्या लक्षात आलं तर त्यांना काहीतरी कारण हवंय। पण आता आम्ही त्यांना काय बी कारण देणार नाही। आता काय बी करून आम्ही सुनबाईना घरला परत आणणार। फक्त त्यांना घरला आणण्यासाठी नेमकं करायचं काय त्याचा जरा आम्हाला विचार करू द्या आई। आता जे काय आम्ही करू का नाही ते आम्हाला फेल होऊ द्यायचं नाही। एका फटक्यात सुनबाई घरला परत आल्या पाहिजेत। बस बस एवढंच कर। एकदा का सुनबाई घरला आली ना व तर समध्या गोष्टी सोप्या होतील बघ। होय आई, आलंय आमच्या ध्यानात आलंय। आई तुझा जरा धनाजीला आमच्यासाठी चांगला चहा करून द्यायला सांग, फक्कड चहा। आम्हाला शांत आणि विचार करायचा आहे। ते दुर्गीची बडबड ऐकून आमचं डोसकं नुसतं उठलंय। अगं धनाजी कशा पायी, मी जाणते ना तुझ्यासाठी फक्कड चहा। आता सुनबाई विरुद्ध आम्ही काय बी खेळी केली तरी आम्हाला हवं तसं होईल असं आम्हाला काही वाटत नाही। वारं आता त्यांच्या बाजूनं वाहतंय। हे वारं जोर आमच्या बाजूनं वाहत नाही तवर आम्हाला 2 पावलं मागच आलेलं बरं, कारण आता आम्हाला लई मोठी झेप घ्यायची आहे। लई मोठी चूक केल्या तुम्ही। नाही तुम्हाला एक दिवस गुडघ्यावर आणलं तरी नावाची भुवनेश्वरी नाही। माझ्याशी लग्न करशील? शाळा तर आम्हाला बंद करायची आहे, कवा ना कवा तरी बंद करणारच। पण आत्ताची वेळ योग्य नाही। अधिपती एकदम बरोबर बोललेत, आता आमचं लगीन होणं जास्त महत्वाचं आहे। त्यांनी जर उद्या निर्णय बदलला आणि लगीन करत नाही म्हणले तर ती केवढ्याला पडणार सांग बरं आजी, तू सांग मला। आता ते जर तयार झाल्यात लग्नाला तर ते आधी पदरात पाडून घेऊया की। ज्या गोष्टीची आम्ही इतकी वर्ष वाट बघितली ती आता होणार आहे, तर मग त्याच्यावरच फोकस केलेला बरा नाही का? आमच्या एका निर्णयाचा परिणाम जर आमच्या लग्नावर होणार असेल तर आम्हाला सध्यासाठी का होईना आमचा निर्णय थोडा पुढे ढकलावं लागणार आहे। सुनबाईंचा काडी मोड आणि शाळा बंद या 2 गोष्टी तर आम्ही करणार, पण त्या आता नाही। जाऊ दे थोडा वेळ, येऊ दे त्यांना घरात, मग बघतो आम्ही काय करायचं ते। आता आमचे एकच टार्गेट आहे, आमच्या डोक्यावर अक्षता पडल्या पाहिजेत। देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं मोठ्या मालकाने आमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं पाहिजे, बास। एकदा का ते झालं मग बोलू आम्ही मास्तरनीशी। गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला मंगळसूत्राची ताकद सांगत होत्या नव्हत्या, आम्हाला हिनवत होत्या त्या, ते काय आम्ही अजून विसरलेलो नाही। मास्तरने तुझा लई हिशेब बाकी आहे। गुढीपाडव्याचं तुझं बोलणं अजून बी आमच्या कानात वाजतंय। तुमच्या गळ्यात जर कधी कोणी प्रेमानी, कायद्यानी, धर्मानी मंगळसूत्र घातलं असतं ना मॅडम, तर तुम्हाला किंमत कळली असती मंगळसूत्राची। एकदा का आमचं लग्न झालं, आमच्या गळ्यात मंगळसूत्र आलं, मग दाखवू आम्ही सुनबाईंना आमची ताकद। आता कसं जगासाठी आम्ही त्यांची सासू असलो तरी त्या काय आम्हाला ऑफिशियल सासू मानत नाही, पण लग्न करून आम्ही जेव्हा मोठ्या मालकांची ऑफिशियल बायको होऊ तेव्हा त्यांना दाखवतो काय असतो सासूरवास ऑफिशियल। सुनबाई, तुला जेवढ्या उड्या मारायच्या तेवढ्या मार उड्या, तुला जे काय अधिपतींकडून करून घ्यायचंय ते करून घे। आता काही झालं तरी आम्ही कुठल्या गोष्टीसाठी अधिपतींना नाही म्हणणार नाही, त्यांना दुखावणार नाही। पण त्यांना दुखावलेलं आम्हाला कधी आवडलेलंच नाही। आम्ही आधी पण कधी तसं केलं नाही, यापुढं पण करणार नाही। त्यांना ज्याच्यात आनंद मिळतोय तेच आम्ही केलंय आणि ह्यापुढं पण करणार। अधिपती म्हणतायत ना,
शाळेचा विषय बाजूला ठेवा. ठीक आहे, तुर्तास तरी शाळेचा विषय ठेवू बाजूला, पण रद्द नाही करणार. मास्तरने तुला घरी आणण्यासाठी आम्ही लई प्रयत्न करणार. आम्हाला ठाव आहे तुला या घरात परत यायचं तर हाय, पण तू आता या घरात लवकर परत येण्यापेक्षा तुझा इगो मोठा करतेस. तुझ्या इगोमुळं तू कुणाचंच ऐकत नाहीस, ते आम्हाला बी ठाव आहे. तुझा अधिपती मधी आणि त्यांचा तुझ्यामध्ये जीव अडकलेला आहे हे आम्हाला आधीच कळलं होतं, म्हणून तर तुमचं लग्न लावून दिलं आम्ही. तुझी इच्छा नव्हती या घरातनं बाहेर जायची, पण तरी तुला घरातून बाहेर तर जावं लागलं. आणि आता आमचीच इच्छा आहे की तुम्ही या घरात परत यावं, हे बी आमच्यासाठी. आता आम्हाला तुझी गरज आहे, त्यासाठी आम्ही इकडचं जग तिकडं करू, पण तुम्हाला घरला परत आणूच. फक्त आता प्रश्न एकच आहे की तुम्हाला आणायला पाठवायचं कुणाला. आता असा माणूस तुमच्या घरात गेला पाहिजे की ज्याला बघून तुम्ही नाही म्हणूच शकणार नाही. असेच आहेत तुझे बाबा, आणि असंच असलंही पाहिजे. त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य काय माहितीये? मोठ्यातला मोठा प्रॉब्लेम सुद्धा अगदी हसत खेळत चुटकीसरशी सॉल्व्ह करतात. तू ही एक गोष्ट मात्र त्यांच्याकडून नक्की शिक. कितीही मोठं संकट आलं तरी ते त्याचं टेन्शन घेत नाही. पटकन असं काहीतरी करतात की ज्याने ते टेन्शन लांब पळून जातं. आजही त्यांनी तेच केलं. माझ्या डोक्यातही आलं नव्हतं की असा काहीतरी मार्ग निघेल, पण त्यांनी तो मार्ग सुचवला आणि आपली शाळा वाचली. तुलाही खूप शिकायचंय. तुला जे करायचं ते तू कर. मी काय किंवा तुझे बाबा काय तुला असं कधीच म्हणणार नाही की हेच कर तेच कर. तुला ज्यात आनंद मिळेल ती गोष्ट कर. आणि एक गोष्ट मात्र माझ्यासाठी आणि तुझ्या बाबांसाठी कर. अभ्यासाबरोबर एखादी कलाही जोपास. कुठली तरी कला आपल्या अंगी असलीच पाहिजे. तुझ्या बाबांचा अजून एक गुण सांगू? कुठलाही सण असो किंवा घरात कुठलाही मोठा कार्यक्रम असो, तो सण किंवा तो कार्यक्रम किती छान किती मोठा होईल, घरातली सगळी माणसं त्यामध्ये कशी इन्व्हॉल्व्ह होतील, ह्यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. माणसं जोडण्याची त्यांच्यामध्ये खूप मोठी कला आहे. हा गुण तू त्यांच्याकडून नक्की घे. ते मला म्हणायचे किती समंजसपणे शांतपणे सगळे प्रॉब्लेम सोडवता मास्तरीणबाई. माझ्यापेक्षा तुझे बाबा खूप समंजस आहेत. आपल्या घरातल्या खूप गोष्टी त्यांनी अगदी शांतपणे हँडल केल्यात. आणि आपल्या घरातली मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे प्रत्येक सण प्रत्येक इव्हेंट जो मी तुझ्या बाबांबरोबर सेलिब्रेट केलाय. प्रत्येक दिवाळी जी आम्ही एकत्र सेलिब्रेट केली. बाळा, लवकरच तू मी तुझे बाबा सगळे मिळून आपण प्रत्येक सण छान छान साजरा करू. तुला माहितीये आज मी हे सगळं का सांगते? कारण तुलाही माहित असावं तुझे बाबा किती गुणी आहेत, माणूस म्हणून किती चांगले आहेत. तू त्यांच्यासारखं बनावंस असं मला वाटतं. कधी एकदा मला मी तुझ्याबद्दल त्यांना सांगेन असं झालंय. आता देवाकडे हीच एक प्रार्थना आहे की लवकर लवकर त्यांची आणि माझी भेट घडो आणि मला तुझ्याबद्दल सांगता येऊ. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज